करमाळा दुर्घटनेतील उजनी धरणात जी बॅकवॉटरमध्ये बोट उलटली होती ते साहीच्या साही मृतदेह सापडलेत। आपल्यासोबत करमाळ्याच्या तहसीलदार आहेत ठोकळे मॅडम, जी दुर्घटना घडली होती आज तिसऱ्या दिवशी 6च्या 6 बॉड्या सापडल्या। सगळ्यात पहिल्यांदा 5 सापडल्या आणि आता उशिरा 1 सापडली डोंगरेंची। हां, कुठे हे नेमकं कुगाव हद्दीमध्ये इनामदार वाड्याच्या जवळ, म्हणजे जिथं ऑइल येत होतं किंवा जिथं पहिल्यांदा चप्पल सापडली ह्या ठिकाणीच ह्या सगळ्या बॉड्या मिळून आल्या। फक्त फुगून वर आलेल्या होत्या आणि लोकल जी आपली तलाठी NDRFची टीम आणि लोकल जे शोध घेत होते त्यांना ह्या बॉड्या मिळून आल्या। आणि हा डोंगरे जो आहे तो मुलगा पोहत पुढे गेलेला असल्यामुळं ती बॉडी सापडायला थोडा उशीर झाला, पण 1-2-3 तासाच्या अंतराने ही मिळून आलं। आता काय प्रश्न मॅडम, ज्याच्यामुळे ह्या घटना वारंवार घडत आहेत त्या अवैध जल वाहतूक आहे ते बंद करण्याबाबत तुम्ही प्रशासन म्हणजे इरिगेशन विभागाला डॅम विभागाला सूचना करूच, पण जॉईंटली एक मीटिंग घेऊन आता हे थोडंसं सगळं शांत झालं प्रकरण, म्हणजे बॉडीज त्यांच्या त्या फॅमिलीच्या ताब्यात गेल्यानंतर ह्यांची बैठक घेऊन ह्यांना वैध परवाना आणि लाईफ जॅकेट्स ठेवणं किंवा वाऱ्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार ह्या सगळ्या बोटी चालवणं, ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये ही वाहतूक कशी करता येईल ह्याचं आम्ही नियोजन करत आहोत आणि गावोगावी याबाबत जागरूकतेसाठी बैठक आपण घेत आहोत। तर या होत्या तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम। साहीच्या साही मृतदेह सापडलेत आणि ज्याच्यामुळे ही बेकायदा वाहतूक वाढत होती त्याच्यावर आता निर्बंध आणायचे प्रयत्न केले जाणार आहेत। त्यात लाईव्ह जॅकेट ठेवणं असेल, हवामानाचा अंदाज घेऊन जाणं असेल किंवा परवाना घेणं असेल, या सर्व व्यवस्था केल्याशिवाय ही वाहतूक सुरू केली जाणार नाही अशा रीतीची तयारी आता प्रशासनाने केलेली आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा, करमाळा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।